नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीबद्दल. तुम्ही ऐकलंच असेल की राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या विरोधात सेबी यांनी एक इंटरिम ऑर्डर काढली आहे. सेबी म्हणजे जे शेअर मार्केटची रेग्युलेटर आहे त्याची देखरेख करणारी एजन्सी. आता मुळात सगळ्यात धक्कादायक बाब काय आहे राजेश एक्सपोर्टबद्दल, ती आहे म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं, जसं आपण म्हणतो मराठीत. हे मी का म्हणतोय? कारण ही कंपनी विक्री म्हणजे सेल्स म्हणा, रेव्हेन्यू म्हणा, या बाबतीत ही TCS असू द्या, स्टेट बँक असू द्या, याच्याहूनही मोठी कंपनी आहे. ही देशात 4थ्या नंबरची मोठी कंपनी आहे. सेल्स जर आपण बघायला गेलो, विक्री बघायला गेलो तर फक्त 3च कंपन्या याच्या पुढे आहेत. एक रिलायन्स इंडस्ट्रीज, दुसरी LIC आणि तिसरी कंपनी आहे इंडियन ऑइल. 4थ्या नंबरवरती आहे राजेश एक्सपोर्ट्स. गेल्या फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे 2025-26 मध्ये राजेश एक्सपोर्ट्सची विक्री होती 7,80,000 कोटी रुपये. मात्र प्रॉफिट किती होतं? मात्र 112 कोटी रुपये. याचमुळे सेबीला शंका झाली. असं समजा की कुठल्या कंपनीची किंवा राजेश एक्सपोर्ट्सची जर विक्री जी आहे ती 100 रुपये आहे, तर त्याचा प्रॉफिट जे आहे ते 1 पैशाहूनही कमी होत आहे. हे कसं होऊ शकतं? याचमुळे सेबीनी याच्यात इन्व्हेस्टिगेशन केलं आणि एक इंटरिम ऑर्डर काढली. तर राजेश एक्सपोर्ट्स म्हणजे काय? स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. राजेश मेहता आणि त्यांचे भाऊ प्रशांत मेहता यांनी जवळपास 35-36 वर्षापूर्वी बेंगलुरूच्या एका गॅरेजमधनं सोनाचे दागिने बनवण्याची सुरुवात केली. आणि त्यांनी काहीतरी त्या गॅरेजमध्ये 10-12 कारिगर ठेवले होते. हे दागिने ते बनवायचे आणि एक्सपोर्ट करायचे, म्हणजे परदेशात ते विकायचे. आणि ही कंपनी एकाप्रमाणे आपल्या काळापेक्षाही पुढे होती, कारण अजून 30 वर्षापूर्वी ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली 1995 साली. तर राजेश मेहताचं विजन फार मोठं होतं. आता आपण जेव्हा दागिने बनवतो तर ते दागिने बनवण्याचं जे सोनं येतं ते येतं मधून. म्हणजे ते सोनं जे असतं त्याला एक जसं ते माईन्समधनं येतं, ते रिफायनरीमध्ये येतं आणि रिफायनरीमध्ये ते होऊन तिथे त्याची म्हणा ब्रिक्स म्हणा किंवा दागिन्यासाठी जे सोनं रिफाईन होतं, ती कंपनी सुद्धा 2015 साली राजेश मेहता यांनी खरेदी केली. म्हणजे फक्त दागिने बनवायचेच नाही, आपण सोनं पण रिफाईन करायचं. आणि ही कंपनी होती वॉलकॅम्बी. आता वॉलकॅम्बी ही जगातली सगळ्यात मोठी सोन्याची रिफायनरी आहे. स्वित्झर्लंडमधली ही कंपनी आहे. आणि याची कॅपॅसिटी जर आपण बघायला गेलो तर जवळपास 1,500 ते 2,000 टन सोनं हे दरवर्षी रिफाईन करते. याला असं समजा की भारतात आपण वर्षभरात जेवढं सोनं त्याला खरेदी करतो किंवा त्याची खपत करतो त्याच्याहून दुप्पट रिफायनिंग ही वॉलकॅम्बी एकटी करते. तर राजेश मेहता इथेच थांबले नाही. त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, याच्यापूर्वी म्हणजे रिफायनिंगच्या पहिले जे सोनं येतं ते कुठल्या माईन्समधनं येतं. तर त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये एक माईन पण खरेदी केली. आता ही एक वेगळी बाब आहे की सेबीनी म्हटलं की आम्हाला तर ती माईन्स खरेदी केली, तुम्ही हजारोहून अधिक कोटी रुपये खर्च केले, पण ती माईन आम्हाला कुठे मिळाली नाही. पण ही जी एकूण कॉन्ट्रोवर्सी आहे याचा सेंटर पॉइंट जो आहे तो आहे वॉलकॅम्बी. ते समजून घ्या. बघा, 2024 मध्ये जेव्हा सेबीकडे तक्रार करण्यात आली एका शेअरधारकातर्फे राजेश एक्सपोर्ट्सची, आणि जेव्हा चौकशी सुरू झाली आणि आता ती एक फेज त्याचा एक टप्पा पूर्ण झाला आहे, तर काय आढळून आलं की गेल्या 5 वर्षामध्ये राजेश एक्सपोर्ट्सचा जो रेव्हेन्यू आहे, त्याची जी विक्री आहे ती जवळपास 15 लाख कोटी रुपये आहे. अगदी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर 15,18,000 कोटी रुपये एवढी त्याची विक्री. आणि सेबीने जेव्हा ऑडिट केलं, फॉरेन्सिक ऑडिट केलं एक एक
कागदपत्र त्यांनी जेव्हा त्याची तपासली तर काय आढळून आलं की 15,18,000 कोटी रुपयापैकी फक्त 3,000 कोटीची विक्री झाली आहे याचे कागदपत्र मिळाले, इतर कागदपत्र मिळालेच नाही. त्यामुळे सेबीने हा ऑर्डर काढला की तुम्ही जेव्हा म्हणताय की मी एवढी विक्री केली आणि काही पुरावेच नाही तुम्ही विक्री करण्याची, तर राजेश एक्सपोर्ट्स असं म्हणणं होतं की हे विक्री आम्ही नाही करत, आमची सबसिडरी जी कंपनी आहे वॉलकॅम्बी ती करत आहे. तर पहिले त्यांनी नानुकूर केली की नाही आम्ही ते देणार नाही, कारण स्वित्झर्लंडचा जो कायदा त्याच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला त्या वॉलकॅम्बीचे पेपर देऊ शकत नाही. सेबीने ते मिळवलं ते कागद आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा ते दिसलं की हे तर एवढा जो आकडा म्हणतात तो आकडा नाहीच आहे, ती फक्त एका प्रकारे जी प्रोसेसिंग फीस आहे सोन्याची तेवढंच त्या वॉलकॅम्बीच्या अकाउंट्समध्ये दिसती आहे. तर प्रथम दृष्टीया काय आढळून आलं, काय वाटतंय की जेवढं सोनं रिफाईन करायची वॉलकॅम्बी त्याची जी व्हॅल्यू होती, त्याची जी किंमत होती, ती सगळी किंमत राजेश एक्सपोर्ट्सनी आपल्या सेल्समध्ये जोडली. म्हणजे तुम्ही 15 लाख कोटी किमतीचं जर सोनं रिफाईन केलं तर ते तुमचं सोनं होत नाही, ते दुसऱ्या माणसाचं सोनं होतं. तुम्ही रिफाईन केलं आणि तुम्ही विकलं तर तुमचा जो रेव्हेन्यू झाला तो फक्त झाला ते रिफायनिंगचे जे चार्जेस होते. हे तसंच झालं जसं कुठल्या कंपनीला समजा टोल टॅक्स कलेक्ट करण्याचं त्यांना ठेका मिळालेला आहे किंवा ते टोल टॅक्स कलेक्ट करतात. आता त्याचं रेव्हेन्यू म्हणजे काय की जे टोल टॅक्स त्यांना मिळतं. मात्र त्या कंपनीने उद्या सांगायला सुरुवात केली की जेवढ्याही गाड्या माझ्या टोलगेटवरून जातात आहे त्याचा मालक मी, तर त्याची व्हॅल्यू किती होऊन जाईल, त्याची रेव्हेन्यू किती होऊन जाईल. पण ते बरोबर नाही ना. तेच या बाबतीत झालेलं दिसतंय. आता राजेश मेहता यांचं असं म्हणणं आहे की सेबीला काहीतरी गैरसमज झालेला आहे, असं अजिबात काही गडबड नाही आहे. हे सगळं सोनं आम्हीच खरेदी करतो आणि आम्हीच विकतो, त्याच्यात मार्जिन फार कमी असतो म्हणून तुम्हाला वाटतं की ते प्रॉफिट कमी आहे. मात्र हे सगळे आकडे खरे आहे. त्यांचं असं दुसरं म्हणणं आहे की कंपनीवरती जे सेबीने प्रश्न उपस्थित केले आहे त्याच्यामध्ये फक्त आमच्या विक्रीवरती प्रश्न उपस्थित केले, आमच्या प्रॉफिटवरती काही प्रश्न उपस्थित केलेले नाही. एकूण आता त्यांच्याकडे 21 दिवस आहे, म्हणजे जवळपास 3 आठवडे आहे सेबीला उत्तर देण्यासाठी. मात्र एक बाब फार स्पष्ट आहे की सेबीचं जे काय वर्डिक्ट असेल, शेअर मार्केटने आपलं वर्डिक्ट दिलेलं दिसतंय. कारण जवळपास 3 वर्षापूर्वी या राजेश एक्सपोर्ट्सचं जे मार्केट कॅपिटलायझेशन होतं, म्हणजे त्यांच्या पूर्ण शेअरांची जी किंमत होती ती जवळपास 30,000 कोटी रुपये होती. म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी मानली जायची, ती एक मोठी कंपनी होती आणि आज ती कुठे होऊन ठेपली आहे, स्मॉल कॅप कंपनी झाली आहे. 3,000 कोटीचं त्याचं मार्केट कॅप आहे. तर आता समजा तुम्ही असं की जी देशातली 4थी सगळ्यात मोठी कंपनी आहे विक्रीच्या हिशोबाने, ती एक स्मॉल कॅप कंपनी आहे. हे कसं होऊ शकतं, हाच प्रश्न सेबीलाही पडला आहे. तर आज पैसा पाणीमध्ये माझ्यातर्फे एवढंच. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील किंवा पैसा पाणीमध्ये काय कव्हरेज केलं पाहिजे हे तुमचे काही सल्ला असेल तर तो प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचे. पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद. नमस्कार.